नमस्कार, मी प्राध्यापक क्षितिज पाटुकले, भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम। आज मी आपल्याबरोबर हिंदू धर्म संस्कार प्रशिक्षण या अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करणार आहे। एक अत्यंत अभूतपूर्व असा हा समाज, अशी ही संस्कृती। यह कलकल करती क्या कहती गंगा की धारा, युग युग से बहता आया यह पुण्य प्रवाह हमारा। गेली हजारो वर्ष, लाखो वर्ष, माहित नाही कधीपासून, परंतु ही सनातन वैदिक हिंदू संस्कृती आजही जीवित आहे, प्रवाहित आहे। काळाच्या ओघामध्ये अनेक संस्कृती सभ्यता आल्या। ग्रीक आले, रोमन आले, बाबिलियन आले, मेसोपोटेमियन आले, इजिप्शियन आले आणि गेले, परंतु आजही टिकून असलेली ही सनातन संस्कृती। आणि मग हिचा मूल आधार काय आहे? सनातन वैदिक हिंदू संस्कृतीचा, सनातन हिंदू धर्माचा मूळ आधार संस्कार हा आहे। हिंदू धर्म संस्कार याचं फार मोठं योगदान या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये आणि एकंदरीत या लाखो वर्षाच्या प्रवासामध्ये राहिलेलं आहे। आज आपण काय पाहतोय? आज आपण काही कारण नसताना पाश्चात्यांच्या नादाला लागलोय। त्या गोऱ्या कातडीचं अजूनही आपल्यावर एक विचित्र प्रकारचं बर्डन आहे। ते गोरे लोक सगळे शहाणे आहेत आणि आम्ही सगळे बिंडोक आहोत, आम्हाला काही अकला नाहीये। आणि आमच्या प्राचीन लोक सगळे बावळट होते, ते गारुड्यांबरोबर, सापाबरोबर खेळायचे, जंगलात राहणारे होते, जंगली होते। अशा काहीतरी विचित्र चुकीच्या कल्पना आपल्या डोक्यामध्ये घातल्या गेल्या। आणि खरं तर त्यामुळं आज आपण पाहतोय तर सर्व बाजूने हिंदू समाज नासवण्याचे प्रयत्न आहेत। हिंदू समाजाला अधिकाधिक विकृत करणं, हिंदू समाजाला नामशेष करण्यासाठी त्यातले जे काही संस्कार आहेत, ज्या परंपरा आहेत, ज्या एका आदर्श जीवनाकडं माणसाला घेऊन जातात, त्याच तोडून टाक। साध्या गोष्टी आपल्याकडे परंपरा आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, सत्यम वद, धर्मम चर। किती उदात्त विचार आहेत हे, परंतु आपल्याला शिकवलं आई वडिलांची चेष्टा करायला। या सगळ्या बॉलिवूडच्या चित्रपटातनं आणि वेगवेगळ्या या वेब सिरीजमधनं कायम दाखवलं गेलं की हिंदू पंडित पुजारी जे आहेत ते भ्रष्ट आहेत, ते वाममार्गानं वागणारे आहेत, अशा प्रकारचं एक विकृत चित्र रंगवलं गेलं। स्त्री मुक्तीच्या या बेफाम कल्पनांनी तर समाजाचा जेवढा विनाश झालाय त्याचं वर्णन करता येणार। परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले दादा असं म्हणायचे की स्त्रीनं स्त्रीचे गुण विकसित करावे, पुरुषानं पुरुषाचे गुण विकसित करावे। आपल्याकडं अर्धनारी नटेश्वर ही संकल्पना आहे। स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत, सहाय्यक आहेत। एकमेकांच्या सहाय्याने त्यानं जीवनाचा अधिकाधिक आनंद घ्यावा असं आपल्याकडं सांगितलं गेलं। पण आज या पाश्चात्य विचारांच्या मागे लागून, या कॉन्व्हेंटमध्ये शिकून आणि स्त्रियांचे अधिकार आणि पुरुषांचे अधिकार पाहिजेत, हक्क पाहिजेत, असा जो हा वोकिझमचा जो काही सगळा विचित्र पगडा, आणि त्यानं समाजाची केवढी प्रचंड हानी होते हे आज आपण पाहतो। आजच्या तरुण मुलांना कुठली रिस्क घ्यायला नको आहे, त्यांना लग्न करायची नाहीये, त्यांना नुसतं पैसा 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 आणि करिअर करिअर करिअर, म्हणजे केवळ अर्थ आणि काम, आणि या अर्थ आणि कामाच्या उकिरड्यावर लोळणं म्हणजे जीवन, म्हणजे सुख, म्हणजेच आनंद, अशा प्रकारची काहीतरी अत्यंत विकृत कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये भरली गेली। सनातन वैदिक हिंदू संस्कृती ही कायम कर्तव्याचा जय जयकार करते, आपल्या जबाबदाऱ्यांचा जय जयकार करते, त्यागमय जीवनाचा पुरस्कार करते। प्रत्येकानं हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेला आपला मृत्यू होतो त्यावेळेला आपण बरोबर कुठलीही गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही, आणि म्हणून आपल्याकडं संस्कार ही संकल्पना रुजवली गेली। संस्कारांचे अनेक प्रकार आहेत, जन्मापासून मृत्यूपर्यंत
म्हणजे खरं तर जन्माच्या पूर्वीपासून गर्भसंस्कार, इवन विवाहामध्ये केले जाणारे संस्कार आणि तिथपासून मृत्यूनंतर सुद्धा, ज्याला आपण श्राद्ध म्हणतो, त्यासाठी आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो. कृतज्ञता बुद्धीचा केवढा विलक्षण आविष्कार. आजकाल अनेक जे दोष आहेत, अनेक प्रकारची जी संकट वैयक्तिकरित्या कौटुंबिकरित्या आपण पाहतो, त्याचं कारण पितृदोष आहे असं अनेक आध्यात्मिक अधिकारी प्रतिपादन करतात. आजच्या जगामध्ये आजच्या मुलांना, तरुण पिढीला आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोकांबरोबर कसं वागायचं, त्यांच्याबरोबर कसा संवाद करायचा याची काही माहिती नाही. जगात कसं वागावं याचं ज्ञान देण्याची कुठलीही व्यवस्था नाही. आजची शिक्षण पद्धती तर इतकी सडलेली आहे की त्याच्यातून निर्माण होणारे लोक हे सुसंस्कृत आणि सभ्य तर बनतच नाहीत, एक गुलामगिरीची मानसिकता त्यांच्यामध्ये तयार होते. संस्कारांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक संस्कार, कुटुंब संस्कार, समाज संस्कार, धार्मिक संस्कार, पर्यावरणीय संस्कार, आध्यात्मिक संस्कार, राष्ट्रीय संस्कार, कितीतरी वेगवेगळे प्रकार. मला असं वाटतं की संस्कार प्रशिक्षण ही आजची एक फार महत्त्वाची गरज बनलेली आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचारी झालेला हा आजचा आपला समाज, ज्या चित्रपटांमुळं, ज्या विचारांमुळं माणसं सैराट होतात, पिसाट होतात, सुसाट होतात, बधीर होतात, अशाच लोकांना आपण पुन्हा पारितोषिक देतो. म्हणजे जे जे समाजाला घातक आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्याचा आपण गौरव करतो आणि मग त्याचे जे काही दुष्परिणाम होतात त्या बाबतीत मात्र आपण कानावर हात ठेवतो. आणि यातून आपण सगळे दांभिक बनलेलो आहोत. म्हणजे एका बाजूला आपण कुवृत्तींना, वाईट वागण्याला प्रोत्साहन द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याचे परिणाम घडल्यावर म्हणायचं, अय्या असं कसं झालं. मला असं वाटतं की यातून बाहेर पडायची आज अत्यंत गरज आहे. म्हणूनच भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीमनं हिंदू धर्म संस्कार प्रशिक्षण या अभ्यासक्रमामध्ये हिंदू धर्म म्हणजे काय, त्याची मूलतत्व काय, संस्कार म्हणजे काय, संस्कारांच्या मागे कुठलं विज्ञान आहे, कशा प्रकारे संस्कार कार्य करतात, कशा प्रकारे संस्कार मुलांना घडवतात, मोठ्या माणसांना घडवतात, युवकांना घडवतात, पिढ्यांना घडवतात आणि संस्कारातून कशी संस्कृती तयार होते. वैयक्तिक संस्कार, सामाजिक संस्कार, व्यावसायिक संस्कार, अशा वेगवेगळ्या संस्कारांची आपण या अभ्यासक्रमामध्ये माहिती करून घेणार. याचबरोबर संस्कारातून संस्कृती कशी निर्माण होते आणि त्यातून सामाजिक संतुलन कसं राखलं जातं. हिंसा किंवा अनादर, एक सामाजिक अस्थिरता निर्माण होते, ती निर्माण होऊ नये यासाठी संस्कार कशा प्रकारे कार्य करतात यांचा आपण अभ्यास करणार आहोत. हिंदू धर्म संस्कार प्रशिक्षक म्हणून आपण उत्तम पद्धतीनं कार्य करू शकाल असा मला विश्वास वाटतो. संस्कार प्रशिक्षक, संस्कार तज्ज्ञ, संस्कार कोच अशा विविध पद्धतीने आपण काम करू शकता. यातून आपल्याला उत्तम अर्थार्जन सुद्धा होऊ शकते. एक उदाहरण साधं मी सांगतो की आपण आपल्या परिसरामधली जी काही मुलं आहेत, युवक आहेत, त्यांच्यासाठी संस्कार वर्ग चालू केले आणि आपण दर महिन्याला केवळ 100 रुपये एवढी जरी फी घेतली आणि एका वर्गाला, एका तासाच्या, 1.5 तासाच्या वर्गाला 100 लोक आले तरी 10,000 रुपयाचं उत्पन्न मिळेल. दिवसभरातनं आपण असे 4 वर्ग घेऊ शकता. याचबरोबर वेगवेगळी मंदिरं, वेगवेगळ्या संस्था, शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण संस्कार शिक्षक म्हणून काम करू शकता. याचबरोबर वैयक्तिक संस्कार कोच म्हणून आपण वेगवेगळ्या कुटुंबांसाठी, वेगवेगळ्या व्यक्तींसाठी काम करू शकता. हिंदू धर्माचे जे संस्कार आहेत ते केवळ हिंदूंपुरते मर्यादित नाहीये, हे वैश्विक आहेत. वेदातलं ज्ञान हे विश्वातल्या प्रत्येक माणसासाठी आहे. त्यामुळे या संस्कार प्रशिक्षणांचा अभ्यास करून आपण केवळ महाराष्ट्रात, केवळ भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरही करिअर घडवायला तुम्हाला याचा उपयोग होऊ शकेल.
याचबरोबर आज आपल्या आजूबाजूला ज्या काही सगळ्या घटना आपण पाहतोय, जे काही आपल्याला दृष्टीला पडते, त्याबद्दल केवळ वांझोटे उसासे टाकण्यापेक्षा हे एक उत्तम प्रकारचं कार्य आपण करू शकता. या कार्यातून आपलं करिअर विकसित होईल आणि त्यातून आपल्याला उत्तम अर्थार्जन सुद्धा प्राप्त होईल. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो, आपण कोणत्याही वयोगटातले असाल, स्त्री पुरुष असाल, आपण प्रत्येकानं आमच्या या वेबसाईटला भेट द्यावी. त्याच्यामध्ये या अभ्यासक्रमाची जी माहिती आहे, जो अभ्यासक्रम आहे, करिक्युलम आहे, त्याची माहिती करून घ्यावी आणि अधिकाधिक हिंदू बांधवांनी, विशेषतः भगिनींनी, महिलांनी, स्त्रियांनी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यावा. हा अभ्यासक्रम आपल्याला वैयक्तिक जीवनामध्ये तर आनंद देईलच, परंतु यातून आपण जे काही कार्य कराल त्यातून आपल्या धर्मासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी फार चांगलं काम केल्याचं, फार उत्तम कार्य केल्याचं समाधान आपल्याला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर उत्तम असं अर्थार्जन आपल्याला मिळेल असा मला विश्वास वाटतो. आपणा सर्वांना मी आग्रहपूर्वक विनंती करतो की आपण प्रत्येकानं या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यावा. नमस्कार.